याबरोबर दूध, एक वाटी छान पांढरा शुभ्र साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि बाजूला तुम्ही बघाल की मी नारळाचं हे दूध जे आहे 2 नारळाचं दूध काढून ठेवलं आहे। हा बऱ्यापैकी गरम असा झालेला साबुदाणा आता थोडा थोडा तुम्ही बघत असाल चटका लागतो याचा। गॅस बंद करू आपण आणि मंद आचेवर अजून थोडं परतून घेऊ। याला एक 2 मिनटं आपण थंड करू आणि नंतर हे नारळाच्या दुधामध्ये आपल्याला हा भिजवायचा आहे। हा बऱ्यापैकी कोमट असा झालेला आहे। यामध्ये हे नारळाचं दूध आपण घालू। याला एक आपण अर्धा तास झाकून ठेवू। यामध्ये साबुदाणा छान टपोरा झालेला आहे, भिजलेला आहे यामध्ये। यामध्ये आता चवीनुसार मीठ, थोडासा गूळ, चिंचेचा कोळ, हिरवी मिरची। याला सर्व करताना मात्र हा भिजलेला जो साबुदाणा आहे हा वेगळा सर्व करायचा। तुपाची फोडणी द्यायची आपल्याला। यामध्ये जिरे, लाल मिरची, कोथिंबीर, याबरोबर दूध,